हज यात्रेसाठी गेलेले येवल्याचे 6 भाविक देखील अडकलेले आहेत। 6 भाविक मक्का शहरात मुक्कामी आहेत। शेख निंबूवाले कुटुंब मक्का शहरात अडकलंय। भाविकांना मायदेशी आणण्याची मागणी आता ते करत आहेत। शेख निंबूवाले कुटुंबियांशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। शेख कुटुंबातील तब्बल 6 जण त्या ठिकाणी अडकले आहेत आणि हे सर्व शेख कुटुंब जे आहे सध्या चिंतेमध्ये आहे, कारण की यांच्या कुटुंबातील लहान मुलं, सुना आणि पुतण्या देखील त्या ठिकाणी अडकले आहेत। मात्र त्यांची काय परिस्थिती, त्यांचा संपर्क काही झालाय का हे आपण शेख कुटुंबाकडनं जाणून घेणार। तुमचा काही कुटुंबाशी संपर्क झालाय, त्यांचं काही बोलणं होतंय का तुमचं? सरकारकडे आमची मागणी आहे की त्यांची व्यवस्था फक्त त्यांनी चांगली ठेवा आणि जे काही लोक हज यात्रेला जायले त्यांच्याकडून पुरेपुरी त्यांची देखभाल तुम्ही फक्त लक्ष ठेवा। असा मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हा जो व्हिडिओ कॉल आहे त्यांच्याकडे दाखवा की काय तुम्हाला मदत मिळते का आता तिथे? काय परिस्थिती सध्या दुबई मधली? काय म्हणले? दुबई मधली काय परिस्थिती आहे आता सध्या? चांगली परिस्थिती, चांगली परिस्थिती। जेवायला वगैरे मिळतंय का तुम्हाला? हो, जेवायला वगैरे मिळतंय का तुम्हाला? हॅलो, जेवायला वगैरे मिळतंय का? तुमची राहण्याची सोय आहे ना चांगली? एकदम 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 व्यवस्थित आहे। सध्या दुबई सरकारकडनं त्यांची काही मस्जिदमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सध्या घाबरण्याचं कारण नाही, मात्र या पर्यटकांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शेख कुटुंबियांनी केलेली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक। हज यात्रेसाठी गेलेले येवल्याचे 6 भाविक तिथे अडकलेले आहेत। येवल्याचे भाविक मक्केमध्ये अडकलेले आहेत। इराण इस्रायल युद्धामुळे सध्या हवाई वाहतूक बंद आहे या सगळ्या भागातली, त्यामुळे अनेक विमानांचं उड्डाण रद्द झालेलं आहे।